आज आपण पाहणार आहोत. 44व्या वचनापासून पुढचा जो भाग आहे यामध्ये ठेव, मोती व जाळे यांचा दृष्टांत हा आपल्याला आज उलगडून सांगण्यासाठी बंधू संदेश हे आज पुढारीपण करणार आहे. तेव्हा मी यापुढची वेळ संदेशसाठी देऊ करतोय. संदेशने यापुढच्या वेळेमध्ये आम्हाला देवाच्या वचनामध्ये चालवावं अशी मी त्याला विनंती करतोय. संदेश. हालेलुया. संजू दादा सर, फार आभार. फार सुंदर आजचं वचनाचं तुम्ही एक म्हणू शकता इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पार्श्वभूमी सांगितलेली आहे. आणि संकेतचे मी आभार मानतो. संकेतने फार सुंदर सुरुवातीची प्रार्थना केली आणि देवाच्या कृपेने आपण आज सर्वजण पवित्र शास्त्राचं हे जे आपलं मनन चालू आहे, बायबल स्टडी चालू आहे, त्याच्यामध्ये पुढील वचन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी विनंती करतो की ज्यांना जमेल त्यांनी आपला व्हिडिओ चालू ठेवावा, जेणेकरून मला असं नाही वाटणार की मी एखाद्या ब्लँक स्क्रीन बरोबर बोलत आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण वचनाकडे जाण्याआधी मी विनंती करतो की माझा आवाज स्पष्ट येतोय का नाही, किंवा माझा आवाज थोडा मोठा कमी असावा तर कोणी सांगा तसं. आणि मी इथून काही लोकांना सेंट्रली म्यूट करून ठेवेन, जेणेकरून आवाजामध्ये डिस्टर्बन्स होणार नाही. तर तुम्हाला काही बोलायचं असेल तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करून वचन वाचू शकता किंवा बोलू शकता. प्रियांनो, आज आपण वचनाकडे जाण्याच्या पूर्वी आज आपण सुरुवात करणार आहोत मत्ती शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, वचन 44. मोती, ठेव व जाळे या 3 वेगवेगळ्या दृष्टांताचा प्रभू येशू ख्रिस्ताने कसा वापर केलेला आहे आणि स्वर्गाच्या राज्याशी त्याची कशी तुलना केलेली आहे. त्याच्याकडे जाण्याआधी काल आपण जे वाचलेलं आहे, जो निधनाचा दृष्टांत आहे, आणि तो फार समर्पक, फार उत्कृष्ट दृष्टांत होता. आणि आज संध्याकाळीच सुजाता दिदी, मी आणि सतीश आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा आम्ही म्हणालो की ही फार मोठी देवाची कृपा आहे की एका शेतकऱ्याने, ज्याला ह्याचं ज्ञान होतं, त्याने याचा उलगडा केला. कारण तो उलगडा कदाचित पवित्र आत्म्याची ती प्रेरणा होती की तो सतीशनेच करावा. तो उलगडा कदाचित सुजाता देवी किंवा मला तितका चांगल्या रीतीने, तितक्या अनुभवाच्या गोष्टी काढून सांगता आला नसता. म्हणून आपण आपल्या देवाची स्तुती करूया. हालेलुया. प्रियांनो, ह्या पुढच्या वचनाकडे जाण्याआधी पुन्हा एकदा निधनाच्या याच्यामध्ये विशेष करून एक 43 नंबरचं वचन आहे, ज्याच्यामध्ये देवाने काही विशेष गोष्टी ख्रिस्ताने ऐकणाऱ्या लोकांना सांगितल्या आहेत. म्हणून मी विनंती करतो, आपण मोती, ठेव आणि जाळे याच्याकडे लवकरच जाणार आहोत. मोत्याकडे जाण्याच्या आधी माझी इच्छा आहे की आपण ह्या वचनावरती थोडंसं मनन करूया. तर माझी विनंती आहे की मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय, वचन 41 आणि 42 कोणी वाचा. वचन 41 आणि 42. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. हालेलुया. प्रियांनो, 41 आणि 42 वचन निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण देताना ख्रिस्ताने अगदी शेवटच्या गोष्टीमध्ये त्याचं एक स्पष्टीकरण देताना असं आपण म्हणू शकतो एक रिझल्ट सांगितलाय, एक निर्णय सांगितलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की ख्रिस्त वचनामध्ये म्हणतो की मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतास पाठवील आणि ते सर्व अधर्म करणाऱ्यास त्याच्या राज्यांतून जमा करून त्यास अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. इकडे 2 गोष्टी जाणण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. वचनामध्ये ख्रिस्त म्हणत आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतास पाठवील तेव्हा सर्व अडखळणारे आणि अधर्म करणारे, इकडे जाणून घेण्यासारखी एक फार महत्वाची बाब आहे की अधर्म करणारे म्हणजे पाप करणारे लोक, ह्यांच्या आधी ख्रिस्ताने एक वेगळा गट सांगितलेला आहे. सतीश आपल्याला बऱ्याच दिवसापासून बरेचसे गट सांगत आहे, नाही का. अडखळविणारे ह्या गटाबद्दल ख्रिस्ताने अधर्म करणाऱ्यांच्या आधी सांगितलेलं आहे. आणि प्रियांनो, याचं कारण आहे, अधर्म करणारे केवळ स्वतःच्या आत्म्याचा नाश करून घेतात, जो देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. परंतु अडखळवणाऱ्यांचा जो एक गट आहे, जो एक ग्रुप आहे, ते स्वतःच्या आत्म्याचा नाश करूनच घेतात, परंतु स्वतः बरोबर अजून काही आत्म्यांना घेऊन जातात, कारण ते त्या आत्म्यांना अडखळविण्याचं काम करतात. आणि म्हणून ख्रिस्त इकडे म्हणत आहे की अडखळवणारे आणि अधर्म करणारे या सर्वांना जमा केले जाईल. एक मी प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आज हा बॅकग्राऊंड फार महत्वाचा प्रियांनो, कारण आपले गेले कित्येक महिने बायबल स्टडी चालू आहे आणि कित्येकदा मी ऑनलाईन बऱ्याच जणांना, काही जणांशी फोनवरती बोलतो, काही जणांना विनंती पाठवतो की तुम्ही प्रार्थना जॉईन करा. आणि केवळ हीच प्रार्थना नाही,
भोपाळमध्ये सुद्धा ऑनलाईन प्रार्थना होते. त्याच्यामध्ये एक पालखीबाई आहेत, ज्या रेग्युलरली माझी विचारपूस करतात. मला बोलतात, की "ब्रदर तुम्ही या प्रार्थनेत का नाहीये? कधी येणार? तुमची काही प्रॉब्लेम आहे का?" माझ्यासाठी प्रार्थना करतात. ह्याच्या विरुद्ध एक गट असतो प्रिया, जो आपल्याला सारखं-सारखं म्हणतो, की "अरे तुम्ही काय सारखे प्रार्थना करता? का प्रार्थनेला बसता?" आणि म्हणजे त्याच्यामध्ये असे शब्द एक फार अडखळणारी जी गोष्ट काय असते माहिती आहे का? की जेव्हा काही वादविवाद होतो, विशेष करून तो पहिलाच निघतो कुटुंबामध्ये. नंतर मग त्या दिवशी आपण वचनामध्ये पाहिलं ना, सुरुवात होते सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबामधला मूलभूत घटक म्हणजे नवरा-बायको. पहिली सुरुवात नवरा-बायकोपासून होते. मग मुलं-बाळं, आई-वडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण, थोडासा एक्सटेंडेड कुटुंब, मग समाज, तुमची मंडळी, मग तुमचं वर्क प्लेस, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रियानो अडखळणारा आत्मा जो असतो, काही अडखळणारे लोक असतात, ते आपल्याला काय बोलतात, "अरे तुम्ही प्रार्थना करून काय निवडक केलं? तुमच्या जीवनामध्ये बदल घडला का? किंवा प्रार्थना केल्यामुळे खरोखर काय तुमच्यामध्ये तुम्ही तुमच्यातली दुष्टता गेली का? तुम्ही तर पूर्वीसारखे दुष्ट आहात, खोटं अजूनही बोलता. काय फायदा तुमचा प्रार्थनेला बसून?" आणि ह्या अडखळणाऱ्या घटनांमुळे प्रियानो बरेचदा आपल्यातल्या बऱ्याच लोकांबरोबर असं होतं, की आपण प्रार्थनेपासून निराश होतो. आपल्याला वाटतं, "अरे खरोखर हे असं आहे का? मी प्रार्थनेला बसतोय, पण माझ्या जीवनामध्ये तर काही बदलच घडत नाहीये. मी अजूनही पूर्वीचा पापी आहे. मी पूर्वीची पापी व्यक्ती आहे. मी खरोखर प्रार्थनेमुळे माझ्या कुटुंबाकडे किंवा माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय किंवा करतेय का? माझं काम ठीक होतंय की नाही?" आणि ह्या सगळ्या अडखळणाऱ्या घटकांमुळे आपण ख्रिस्तापासून किंवा आपल्या प्रार्थनेपासून दूर जातो. आणि आज ह्या वचनामधून हे समजणं फार गरजेचं आहे. हे एकदम आपल्यासाठी क्लिअर करण्याचं गरजेचं आहे, की ख्रिस्तापासून जी गोष्ट आपल्याला दूर घेऊन जाते, मग ती कुठलीही गोष्ट असो, ती दुष्टापासून आहे, ती सैतानापासून आहे, ती इव्हिल आहे प्रिय. आणि म्हणून देव म्हणत आहे, की तुम्हाला जे अडखळणारे आहेत, अधर्म करणाऱ्यांच्या सुद्धा आधी तो गट आहे, जो नाशाकडे जाणार आहे. ज्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं जाणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण हे अडखळणाऱ्या लोकांपासून दूर राहणं आणि विशेष करून जेव्हा कोणी आपल्याकडे अडखळण्यासाठी येतं, कोणी आपल्याला म्हणतं, की "अरे, तुम्ही प्रार्थनेमध्ये राहून काय दिवे लावले?" तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर करण्याऐवजी त्या क्षणी मौन ठेवून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, ही पहिली पायरी असावी. आणि दुसरी पायरी प्रियांनो त्याहूनही महत्वाची आहे. कधी-कधी असंही होऊ शकतं, की आपण जर देवाच्या वचनापासून दूर गेलो, तर आपण स्वतः इतरांना अडखळणारे होऊ शकतो. कधी-कधी आपण इतरांना म्हणू शकतो, "अरे काय प्रार्थना करून फायदा आहे? चला एक दिवस सुट्टी घेऊया, हरकत नाही. एक दिवस पार्टी करूया, हरकत नाही. एक दिवस लवकर झोपूया, उशिरा झोपूया." कधी ना कधी प्रियांनो हे आपल्यातल्या प्रत्येकाबरोबर होणार. आणि त्याच्यामध्ये मी म्हणू शकतो, की जर आपण ते वैयक्तिक आपली ती वैयक्तिक ख्रिस्ताबरोबर ठरवलेली एक समज आहे, एक नातं आहे. परंतु आपल्या वैयक्तिक गोष्टीमुळे आपण इतरांना अडखळ बनू नये ह्याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी हे वचन वाचतो, ख्रिस्त म्हणत आहे, "मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांस पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांस व अधर्म करणाऱ्यांस त्याच्या राज्यातून जमा करून त्यास अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल." प्रियांनो, हे वचन समजून घेणं पुन्हा एकदा मी सांगतो फार महत्वाचं आहे. अधर्म करणारे एक वेगळा गट आहे, पण त्याच्या आधी जर आपण अडखळविणारे बनतोय की नाही, ह्याची आपण आपल्या प्रत्येकाने चाचपणी करणं गरजेचं आहे. आपण प्रार्थनेला नाही बसत आहे, आपण आपलं पवित्र शास्त्र उघडत नाहीये, आपण आपली दैनंदिन प्रार्थना करत नाहीये, ही एक वेगळी बाब आहे. ते आपलं आणि ख्रिस्ताचं वैयक्तिक नातं आहे. पण आपण ही चाचपणी करणं गरजेचं आहे. त्याहूनही महत्वाचं, की आपण आपल्या वर्तनामुळे, बोलण्यामुळे दुसऱ्या कुणाला तर अडखळीत नाहीये. दुसऱ्या कुणाला प्रार्थनेमध्ये बसण्यापासून मज्जाव तर करत नाहीये. हे वचन समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा कालच्या या वचनांची उजळणी केली. मित्रांनो, माझी विनंती आहे, ह्याच्या पुढचं वचन आहे मत्तेकृ शुभवर्तमान 13:43 ते कोणीही वाचा. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐकू. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, माझा एक प्रश्न आहे, सूर्यासारखे प्रकाशतील असं ख्रिस्ताने का म्हटलंय? ख्रिस्ताने नीतिमानांना सूर्याची उपमा का दिलेली आहे? कोणीही सांगा, आपला माईक अनम्यूट करून. सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे. हालेलुया. अजून कोणी सांगू इच्छितो? ख्रिस्ताने सूर्याचीच उपमा का दिली आहे नीतिमानांना या ठिकाणी? प्रियांनो, आपण वचनाकडे जाऊया.
दानिएल याचा 12वा अध्याय वचन 3 कोणी वाचा. दानिएल 12:3. आणि दानिएल 12:3 काढल्यानंतर प्रकटीकरण याचा पहिला अध्याय वचन 16 ही कोणीतरी काढून ठेवा. आधी दानिएल 12:3 आणि त्यानंतर प्रकटीकरण 1:16. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. हालेलुया. प्रियांनो, या वचनामध्ये देव सांगत आहे की पुष्कळ लोकांना जे धार्मिकतेकडे घेऊन जातात असे लोक युगानयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. आणि आपल्यापैकी आपण सर्वांनी जो विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, आपण जाणतो प्रियांनो की सूर्य काय आहे? तारा आहे. सूर्य ग्रह नाहीये. आणि ताऱ्याची एक आपण लहानपणीपासून अभ्यास केलेला आहे. ताऱ्याबद्दल एक त्याचा विशेष असं म्हणू शकतो की त्याचं वैशिष्ट्य आहे की ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो. तारा दुसऱ्यांकडून प्रकाश घेत नाही. आणि म्हणूनच ख्रिस्त इकडे ताऱ्याशी, जो सर्व ताऱ्यांमध्ये एक श्रेष्ठ तारा म्हणू शकतो, जो सूर्य, त्या ताऱ्याशी नीतिमानांची तुलना करत आहे. आणि पुन्हा एकदा मी वचन वाचतो. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. एकच मिनिटापूर्वी प्रियांनो मी एक वेगळ्या गटाबद्दल सांगितलं, जो होता अडखविणारा गट. ठीक आहे ना? अडखविणाऱ्या गटाबद्दल काय होणार आहे, काय मी सांगितलं की अधार्मिक लोक, ज्यांनी धर्म केलेला नाही, जे पापी लोक आहेत, त्यांच्या सुद्धा आधी जे अडखवणारे आहेत त्या गटाला पकडून देवदूत काय करतील? अग्नीच्या भट्टीत टाकतील आणि तिथे रडणं आणि दात खाणं चालणार आहे. परंतु ह्याच्या उलट एक गट आहे, जो गट पुष्कळ लोकांस नीतिमत्वेकडे घेऊन जातो, जो केवळ स्वतःचं तारण बघत नाहीये, तर इतरांच्या तारणासाठी झटपटतोय. असे लोक युगानयुग ताऱ्यांप्रमाणे चमकणार आहे. आणि ह्यांच्याबद्दलच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा शब्द, जो मसीहा, तो इकडे अगदी स्पष्टपणे सांगत आहे की जे धार्मिक आहेत तेव्हा धार्मिक जन आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील, ज्याला कान आहेत तो ऐको. अजून एक रेफरन्स मी सांगितला होता, तो कुणाला सापडला असेल तर वाचा. प्रकटीकरण 1:16. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. आमेन. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. या वचनामध्ये योहानाला झालेल्या प्रकटीकरणामध्ये योहान खुद्द आपल्या मशिहाचे, ख्रिस्ताचे वर्णन असे करत आहे की त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. प्रियांनो, आपल्या देवाविषयी ही किती मोठी बाब आहे, कारण आपला देव आपली स्वतःची तुलना धार्मिक लोकांबरोबर करत आहे. देव म्हणत आहे तेव्हा धार्मिक जन सुद्धा ख्रिस्ता बरोबरीने स्वर्गाच्या राज्यात कसे चमकतील? सूर्यासारखे चमकतील. आणि ही फार मोठी अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. आणि म्हणूनच मी ही 3 वचनं कालच्या आपल्या शास्त्र भागामधून मला वाटलं की आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा विवेचन करावं. आणि प्रियांनो, पुन्हा एकदा मी सांगतो की जर तुम्हाला वाटत असेल की आपण जाणते अजाणतेपणे आपल्या आजूबाजूला इतरांच्या जीवनामध्ये देवापासून, वचनापासून, प्रार्थनेपासून, मननापासून जाण्यासाठी अडखळण्याचं कारण बनत आहोत, तुम्हाला जर ते वाटत आहे, तर त्याचं फार सुंदर मार्गदर्शन पौलाचं रोमकरास पत्र, लिहून घ्या. पौलाचं रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय, त्याच्यामध्ये 9व्या वचनापासून 21व्या वचनापर्यंत फार त्याचं सुंदर मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याचं अध्यायाचं नावच आहे की ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. मी विनंती करतो त्याच्यामधली 2 वचन आपण वाचूया. पौलाचे रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 15 आणि 16 कोणीही वाचा. मग आपण पुढच्या वचनाकडे जाऊ. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वतःला शहाणे समजू नका. हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन इकडे सांगत आहे की जे आपल्या आनंद करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर त्या क्षणी आनंद करावा. जे रडत आहेत, जे दुःखी आहेत, ते त्यांबरोबर आपण एक मिनिट.
माझा आवाज स्पष्ट येतोय? हो, येतोय. सॉरी. प्रियांनो, मी पुन्हा एकदा बोलतो की पौलाचे रोमकरास पत्र याच्यामध्ये देवाचं वचन अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की आपण जे आनंद करतायत त्या क्षणी त्यांच्याबरोबर आनंद करणं गरजेचं आहे. जे दुःखात आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी होणं गरजेचं आहे. परस्पर एकचित्त राहणं गरजेचं आहे. परंतु या सर्व गोष्टी होत असताना आपण सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्ताला प्रारंभ देणं, ख्रिस्ताला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपण गेले काही दिवस 25 डिसेंबर, त्याच्यानंतर 31 डिसेंबर नववर्षाचे कार्यक्रम, या सर्व गोष्टी प्रियांनो महत्त्वाच्या आहेत. त्या आनंदामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व सहभागी झाले असू. परंतु त्या पलीकडे जेव्हा जेव्हा जर कोणी प्रार्थना करत असेल तर आपण त्या प्रार्थनेमध्ये त्याला उत्तेजना देणं गरजेचं आहे, की त्यांना अडखळू नये की नाही नाही प्रार्थना नंतर होईल, आधी जेवून घे, आधी झोपून घे, आधी हे करूया ते करूया. याविषयी प्रियांनो आपण थोडंसं सजग राहूया. आता आपण जाऊया जो आपल्याकडे साठी भरपूर वेळापासून आपली वाट पाहत आहे, तो मोती जो आहे त्या मोत्याचा शोध करूया आपण. प्रियांनो, आपण वचनाकडे जाऊया. माझी विनंती आहे की मत्तई कृष्ण शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि वचन 44 पासून ते वचन 46 पर्यंत कोणीही मोठ्या स्पष्ट आवाजात वाचा. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आमेन. हालेलुया. इथे प्रियांनो समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ताने याआधी पेरणी करणाऱ्याचा दृष्टांताचं स्पष्टीकरण दिलं. त्याच्यानंतर निधनाचा दृष्टांत सांगितला, त्याचंही स्पष्टीकरण दिलं. मोहरीचा दाना आणि खमीर याचा दृष्टांत दिला, त्याचंही स्पष्टीकरण दिलं. आणि त्याच्यानंतर ख्रिस्त स्वर्गाचं राज्य पुन्हा एकदा आपण म्हणतो की वचनामध्ये पाहिलं की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. आणि इकडे ख्रिस्त म्हणत आहे, तसंच ख्रिस्त अजून एक सुंदर उदाहरण देत आहे. ह्या 3 गोष्टींमध्ये प्रियांनो एक साधर्म्य आहे की एक अति मौल्यवान गोष्ट ज्या गोष्टीची एक व्यक्ती शोध घेत असतो आणि मग ती त्याला सापडते, तर त्याने त्याचं काय करावं याविषयी ख्रिस्त सांगत आहे आणि अतिशय स्पष्टपणे सांगत आहे. ख्रिस्त पहिल्या आपण वचनाकडे जाऊ. ख्रिस्त पहिलं उदाहरण देत आहे, स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपवून ठेवली आणि आनंदामुळे त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले, मग ते शेत विकत घेतले. प्रियांनो, माझा प्रश्न आहे, या शेतामध्ये ही स्वर्गाचं राज्य लपवून कोणी ठेवलं? कोणी सांगा, हे लपवून कोणी ठेवलंय राज्य? लवकर सांगा प्रियांनो. परमेश्वराने. हालेलुया. प्रभू येशू, परमेश्वर. अजून कोण वाटतं कोणी लपवून ठेवलंय हे? आणि जर लपवून ठेवलं, चला परमेश्वराने लपवून ठेवलं, तर का लपवून ठेवलं? कारण काय होतं? लपवून का ठेवलं? उघड का नाही केलं? त्याच्या लोकांनी त्याचा शोध घ्यावा. हालेलुया. अगदी बरोबर. प्रियांनो, आपण सुरुवातीपासून पाहूया. कारण प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही जेव्हा उत्पन्न केली आणि काल आपण वचनामध्ये पाहिलं की सृष्टीचा प्रारंभ होण्याआधीच परमेश्वराने तुमची, माझी, आपल्यातल्या सर्वांची, प्रत्येकाची अगदी नाव बोलावून आपल्याला बसवलेलं आहे, निवड केलेली आहे. असं असताना प्रियांनो, देवाने अब्राहमाद्वारे एक विशिष्ट वंश निवडला की ज्याच्याद्वारे देव पृथ्वीवरती आपल्या विशेष ठरलेले करार पूर्ण करेल आणि गोष्टी विधित करेल. आणि या ठरवलेला जो वंश आहे, जो इस्रायली वंश आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा देवाने आपले संदेष्टे पाठवले वेळोवेळी. आणि या संदेष्टांनी प्रियांनो बरेचदा वेगवेगळ्या दृष्टांताद्वारे, वेगवेगळ्या गोष्टींद्वारे उघडपणे इस्रायली लोकांना, केवळ इस्रायली लोकांना प्रियांनो सांगत नाहीये मी, तर आपण जुन्या करारात अभ्यास केलेला आहे की इस्रायलाच्या आजूबाजूच्या बऱ्याचशा देशांना सुद्धा देवाने ज्या गोष्टी योग्य वेळी त्या प्रकट केलेल्या आहेत, देवाने ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत,
देवाने ज्या उद्धाराच्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, ज्या नाशाच्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. आणि प्रियानो, असं असताना ह्या गोष्टी सर्वांना उघड झालेल्या नाहीयेत. त्या देवाने ठरवलेल्या लोकांनाच उघड झालेल्या आहेत. कारण इस्रायली लोकांकडे यशया संदेष्टाचा ग्रंथ होता, मोशेचे नियमशास्त्र होतं. आणि असं असताना सुद्धा ख्रिस्त जेव्हा पूर्ण मनुष्य म्हणून या जगामध्ये आला, तेव्हा तो ख्रिस्त आहे हे केवळ निवडलेल्या लोकांनाच प्रकट झालं, सर्वांना प्रकट झालं नाही. कारण स्वर्गाचं राज्य शेतात लपवून ठेवलेलं एका ठेवीसारखं आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांना जर ते तसंच्या तसं मिळालं, देवाला माहितीये, कारण आपण आदामाची लेकरं आहोत. तसंच्या तसं जर आपल्याला ती ठेव मिळाली, तर कदाचित आपण आदामाप्रमाणे, हव्वेप्रमाणे भुलून जाऊ. आपण त्याची किंमत नाही करणार. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण ते शोधावं. आणि ख्रिस्त वचनामध्ये आपल्याला, आपण ह्या आधी अभ्यास केलेला आहे, ख्रिस्त सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि या तिन्ही दृष्टांतामध्ये प्रियांनो त्याच्याबद्दलच ख्रिस्ताने सांगितलंय की स्वर्गाचं राज्य शेतामध्ये लपवून ठेवलेली ठेव आहे. आणि ही कुणाला सापडली? ज्याने तिचा शोध केला. कारण शोध न करता ही लपवून ठेवलेली ठेव अशीच अचानक एखाद्या व्यक्तीला सापडणं अवघड आहे, अशक्यप्राय आहे. ती त्याच व्यक्तीला सापडली ज्याने तिचा शोध केला आणि त्याला ती सापडली. आणि मग त्याने काय केलं प्रियांनो, हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्याने हे केलं की आपलं सर्वस्व विकलं आणि जाऊन ते शेत विकत घेतलं. प्रियांनो, सर्वस्व जे विकलेलं आहे ना, हा शब्द आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. थोड्या वेळाने आपण त्या वचनाचा अभ्यास करूया की हे सर्वस्व म्हणजे नेमकं काय आहे. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. ख्रिस्त म्हणतो, आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळल्यावर त्याने सुद्धा जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. प्रियांनो, इथे एक प्रश्न पडतो की ख्रिस्ताने मोत्याचं उदाहरण का दिलं? तसे तर फार अनेक मौल्यवान रत्न आहेत. तर मौल्यवान मोतीचं उदाहरण का दिलं? तर आपण ख्रिस्त ज्या शहरामध्ये सांगत आहे, ख्रिस्ताची जी मिनिस्ट्री होती, कफरनहूम आणि आसपासचा प्रांत, हा यार्देन नदी किनारी असल्यामुळे त्या त्या विभागामध्ये समुद्रामधला खजिना हा लोकांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी फार मोठी गोष्ट. आणि समुद्रातला सर्वात मौल्यवान खजिना आपण सर्व जाणतो, तो असतो म्हणजे मोती. आणि म्हणूनच ख्रिस्त इकडे मोत्याचं उदाहरण सांगत आहे की एक स्वर्गाचं राज्य कोणा एका व्यापारासारखं आहे की ज्याने अनेक मोत्यांचा शोध करत असताना त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळला. अनेक मोती प्रियानो काय असू शकतात की आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी असू शकतात, पण एक अतिमौल्यवान मोती आहे, ते म्हणजे स्वर्गाचं राज्य. आणि ते मिळाल्यानंतर त्याने सर्वस्व विकत घेतलं. पुन्हा एकदा सांगतो प्रियानो, हा सर्वस्व शब्द थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आणि प्रियानो, आपण या वचनांचा अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या वचनासाठी मी विनंती करतो की कोणी पुढची वचनं वाचा. वचन 47 आणि 48 कोणी वाचा. मत्तय 13, 47 आणि 48. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून बस बस दुष्टांना बस वेगळे बस केवळ 47 आणि 48 बस. आमीन. हालेलुया. प्रियांनो, 47व्या वचनामध्ये आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे मोती आणि त्याच्यानंतर प्रियांनो शेतातली ठेव. ह्याच्यानंतर ख्रिस्त अजून एक उदाहरण देत आहे, ते म्हणजे स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या ज्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखं आहे. ते भरल्यावर माणसांनी ते काठाकडे ओढलं, त्यांनी बसून जे चांगलं ते भांड्यात जमा केलं, वाईट ते फेकून दिलं. आणि प्रियानो, ख्रिस्त लगेच या दृष्टांताचं स्पष्टीकरण सुद्धा देत आहे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे आणि फेकून देणारी ही माणसं कोण आहे. मी तुमच्यासाठी 49 आणि 50 हे वचन वाचतो. तसं ख्रिस्त म्हणत आहे, युगाच्या समाप्तीस होणार आहे जेव्हा स्वर्गाचं राज्य येईल. देवदूत येऊन धार्मिकांतून दुष्टांस वेगळे करतील आणि त्या अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दातखाणी चालेल. प्रियांनो, ख्रिस्त इकडे अगदी स्पष्टपणे सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये जाळ्यात सर्व प्रकारचे जीव आलेले आहेत. बोलावलेले पुष्कळ आहेत, त्याच्यामध्ये धार्मिक आहेत, दुष्ट सुद्धा आहेत. परंतु जेव्हा स्वर्गाचे देवदूत येतील, जे आपण प्रकटीकरणामध्ये अभ्यास करणार आहोत प्रियांनो, की युगाच्या समाप्तीस ते धार्मिकांतून दुष्टांना वेगळं करतील. प्रियांनो, यासाठी आपण वचनाचा अजून पुढचा रेफरन्स पाहूया. आणि आपण काही वेळापूर्वी सर्वस्व या शब्दाचा अभ्यास केला होता की सर्वस्व विकणं ज्या मनुष्याला शेतामध्ये
एक खजिना सापडला आणि ती ठेव सापडल्यावर त्याने सर्वस्व विकलं आणि ते अख्खं शेत विकून घेतलं. किंवा एखाद्या व्यापाऱ्याला मौल्यवान मोती आढळला म्हणून त्याने सर्वस्व विकलं आणि तो मोती विकून घेतला. आपण इकडे प्रियानं जाणून घेऊया की हे सर्वस्व काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संदर्भ आहे. माझी विनंती आहे, मत्तई शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय वचन 24 ते 27 कोणी वाचा. मत्तई 16, 24 ते 27. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्या करता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आपण बरेचदा हे वचन वाचलेलं, लहानपणापासून वाचलंय आणि बरेचदा आपला समज असतो की जेव्हा सर्वस्व हा शब्द येतो तेव्हा सगळेजण घाबरून जातात की सर्वस्व म्हणजे सर्वच आलं त्याच्यामध्ये. मग हे सर्वस्व विकून आपण खरोखर जर देवाच्या राज्यात जायचंय तर आपण सर्वस्व विकून अगदी म्हणजे पूर्णपणे अकाउंटमध्ये 0 रुपये ठेवल्यावरतीच आपण देवाच्या राज्यात जाऊ का? की आपण मग सर्वस्व म्हणजे आपलं घर, गाडी, बंगला, आपलं कुटुंब, आपले आई वडील, आपली पत्नी, आपली लेकरं सर्व सोडून आपण ख्रिस्तामागे जाऊ का? आणि प्रियांनो, सर्वस्व या शब्द मी पुन्हा एकदा बोललो तर बाजूला ठेवा, तो आता पुढे आणूया. सर्वस्व मी खरोखर ज्यांनी आपल्या आधीच्या पिढीनी किंवा त्याच्या आधीच्या पिढीनी ज्यांनी इंग्रजी भाषेतून बायबलचं मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं, खरोखर त्यांच्यावरती देवाची कृपा होती. कारण इंग्रजीमध्ये बायबल मी जे वाचतं तर त्याच्यामध्ये असा शब्द वापरलाय, द वन हू हॅज एव्हरीथिंग. वन हू हॅज एव्हरीथिंग. आणि त्याचा मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे सर्वस्व. सर्वस्वच्या शेवटी एक अक्षर येतं, तो असतो स्व. आणि या स्व बद्दलच ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की जर कोणी माझ्या मागे येतो तर त्याने त्या स्वचा आत्मत्याग करावा. आणि त्या स्वचा आत्मत्याग करणं म्हणजे हे नाही की तुम्ही तुमचं अकाउंट मोकळं करा, तुम्ही तुमची घरं विका, तुम्ही तुमची गाडी विका, तुमचं कुटुंब विका. स्वचा आत्मत्याग करणं म्हणजे जी जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आणि ख्रिस्ताच्या मध्ये येते तिला तुम्ही बाजूला सारा, तिला त्याग करणं आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये असं जीवन जगणं की स्वतःला नाकारून आपला वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे जाणं. आणि हेच प्रियांनो इथे अभिप्रेत आहे. हेच प्रियांनो ख्रिस्त त्या पिढीला सुद्धा सांगत आहे, आपल्याला सुद्धा सांगत आहे की स्वर्गाचं राज्य हे शेतात ठेवलेलं एका ठेवीसारखं आहे. स्वर्गाचं राज्य एका अनमोल मोत्यासारखं आहे. आणि जर ते आपल्याला सापडलं तर आपण स्वचा त्याग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये जो आपण अभ्यास केलेला आहे मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, की त्याचं शीर्षकच असं आहे की स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. आणि येशूनी शिष्यांना म्हटलं की माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने निग्रह करावा, स्वनिग्रह करावा. आणि ख्रिस्ताने क्लिअरली सांगितलेलं आहे, जो कोणी आपला जीव वाचवण्यास पाहिल तो त्याला मुकेल, आणि जो करता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्य सर्व जग मिळविल आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देईल? प्रियांनो, मी स्पष्ट सांगतो, आपल्यापैकी कुणालाही कल्पना नाही की उद्याचा सकाळ, उद्याचा सूर्य आपल्यापैकी किती जणांना दिसेल, कुणाला दिसणार अथवा कुणाला दिसणार नाही. परंतु प्रियांनो, आपण जर ख्रिस्तामध्ये आहोत, आपण जर स्वतःचा त्याग केलेला आहे तर आपल्याला ख्रिस्तामध्ये ही शाश्वती आहे की उद्याच्या दिवशी आपण ख्रिस्ताबरोबर राहू किंवा या जगामध्ये राहू. आपल्यासाठी जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ असते. आणि हे प्रियांनो तेव्हाच होणार जेव्हा माझी नोकरी, माझं घर, माझी गाडी, माझं कुटुंब या सर्वांमध्ये ख्रिस्त आहे. या सर्वांवरती एकच नाव आहे, ख्रिस्त. मग ते सर्वस्व नसणार प्रियांनो, सर्व ख्रिस्त असेल. मी याच्यासाठी प्रियांनो एक उदाहरण देऊ इच्छितो की एक माझा प्रश्न आहे की आपल्यापैकी सर्वजण किती जण मोबाईल ऑफिसमध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी घेऊन जातात आणि कोण घेऊन जात नाही? कोणी आपला माईक अनम्यूट करून सांगा जर कोणी मोबाईल बरोबर घेऊन जात नाही बाहेर जाताना. कारण मी घेऊन जातो मोबाईल, सर्व ठिकाणी घेऊन जातो. कोणी असं आहे का की जे मोबाईल बरोबर घेऊन जात नाही? आता प्रियांनो माझा पुढचा प्रश्न,
असं कोणी आहे का प्रियांनो की जे पवित्र शास्त्र सर्व ठिकाणी घेऊन जातात, कुठेही असो, मग ते कामाचं ठिकाण असो, व्यवसायाचं ठिकाण असो, शाळा असो, शिक्षण असो, हॉस्पिटल असो. हालेलुया. असं कोणी आहे का की जे पवित्र शास्त्र सर्व ठिकाणी घेऊन जातात? आपल्यामधले प्रियांनो बरेच असतील, कारण देवाच्या कृपेने आजकाल पवित्र शास्त्र अगदी छोट्या आकाराचे सुद्धा आलेले आहे. तर माझा पूर्ण विश्वास आहे की आपल्यामधले बरेच जण असे असतील, हालेलुया, की जे पवित्र शास्त्र प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात. आणि प्रियांनो तेच गरजेचं आहे. आपल्या जीवनामधून जर तुम्हाला स्वला फाटा द्यायचा आहे, आपल्या जीवनामधलं सर्वस्व म्हणजे आपलं घर विकण्याची किंवा आपल्या संपत्ती लिलावात काढण्याची गरज नाहीये ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी, परंतु आपल्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीवरती ख्रिस्ताचंच नाव लावण्याची गरज आहे. मग ते आपला सात उतारा असो, आपलं घर असो, आपली गाडी असो, आपला बंगला असो, आपलं कुटुंब असो, प्रत्येक गोष्टीवरती प्रियांनो ख्रिस्ताचा ठप्पा राहू दे. आणि म्हणूनच जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्याग करायचाच आहे, तर काही दिवस मोबाईल बाजूला ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुम्हाला वाटत असेल की आता कंटाळा आलेला आहे, आता बोर होत आहे किंवा काही टेन्शन येत आहे, लगेच पवित्र शास्त्र उघडून वाचायला सुरू करा प्रियांनो. मी स्वतः नवीन वर्षामध्ये हे एक म्हणू शकतो की एक हा निर्धार केलेला आहे की मी ऑफिसमध्ये किंवा कुठेही जाताना पवित्र शास्त्र बरोबर घेऊन जाईल. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की मला कंटाळा आलाय किंवा मला काहीतरी दुसरं करण्याची गरज आहे, मी पवित्र शास्त्र उघडून वाचायला सुरू करेन. प्रियांनो, आपण जगाचे प्रकाश आहोत, तर तसं आपण वागणं गरजेचं आहे. आणि हेच ख्रिस्त इथे सांगत आहे प्रियांनो. मी पुन्हा एकदा एम्फसाइज करून सांगतोय की सर्वस्व विकणं किंवा सर्वस्व त्याग करणं म्हणजे ज्या ज्या गोष्टी ख्रिस्तापासून आपल्याला दूर घेऊन जाऊ शकतात किंवा दूर घेऊन जात आहेत, त्या गोष्टींचा त्याग करणं हे सर्वस्व इकडे अभिप्रेत आहे. आपण पुढचं वचन वाचूया प्रियांनो. माझी विनंती आहे, मत्तई शुभवर्तमानाचा 13वा अध्याय वचन 51 कोणी वाचा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, हो. आमेन. वचन 52 ही कोणी वाचा. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. हालेलुया. प्रियांनो, आपण 13व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून पाहतोय की ख्रिस्ताने सुरुवात केली पेरणी करणाऱ्याच्या दृष्टांतापासून. त्यानंतर निधनाचा दृष्टांत, मोरीच्या दाण्याचा दृष्टांत, खमीराचा दृष्टांत, त्यानंतर मोती, ठेव आणि समुद्रातले जाळे. सर्व दृष्टांत झाल्यानंतर ख्रिस्त पुन्हा एकदा त्यांना अगदी स्पष्ट विचारून सांगत आहे की तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या का? ह्याच्यामध्ये प्रियांनो ख्रिस्ताची कृपा, ख्रिस्ताची दया आणि सहनशीलता आहे. ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्हाला जर नसेल समजलं तर मी अजून समजावून सांगायला तयार आहे. मी तुमच्यासाठी अजून वेळ द्यायला तयार. आणि ह्या गोष्टीमधून प्रियांनो आपण सर्वजणांनी ही गोष्ट शिकण्यासाठी फार समर्पक आहे की आपण जर कुणासाठी प्रार्थना करतोय, कुणाला एखादी गोष्ट समजावून सांगतोय, तर आपण आणि जर ती समोरच्याला समजत नाहीये, देवाच्या वचनाविषयी तो आवेश येत नाहीये, तर आपण ख्रिस्तासारखी सहनशीलता आपल्या अंगी बाणवणं गरजेचं आहे. आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणणं गरजेचं आहे की तुम्हाला नाही समजलं तर अजून सांगू का? ते प्रेम, ती कृपा, ती सहनशीलता, ती दया आपणामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ते प्रियांनो, लोकसमुदायाने ख्रिस्ताला स्पष्टपणे म्हटले की हो आम्हाला समजलं. तर ख्रिस्त एका वाक्यामध्ये त्यांना पुढची कृती सांगत आहे, नाही का प्रियांनो? मी पुन्हा वचन वाचतो. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारांतून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. इकडे प्रियांनो 3 महत्वाची विशेषण आहेत जी आपण समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्त म्हणतोय की जो शास्त्री, पहिलं विशेषण आहे शास्त्री, दुसरं विशेषण आहे स्वर्गाच्या राज्याचा शिष्य आणि तिसरं विशेषण आहे भांडारातून नवे जुने पदार्थ काढणारा गृहस्थ. म्हणून ख्रिस्त इकडे सांगत आहे की जो शास्त्री प्रियांनो तो असतो की ज्याने भरपूर ज्ञान घेतलेलं आहे, जो शिकलेला आहे. त्या काळी शास्त्री लोकांना स्क्राइब्स असं म्हटलं जात होतं की ज्यांनी नियमशास्त्राचा अगदी चांगला अभ्यास केलाय, मोशेचं नियमशास्त्र पळवून पिलेले आहे. आणि ख्रिस्त म्हणत आहे की जो हा शास्त्री गट आहे, ज्या गटाला तुम्ही शास्त्री म्हणू इच्छिता, जो असा शास्त्री आहे, तो एकेवेळी स्वर्गाच्या राज्याचा जर शिष्य झाला आहे, तर तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थ सारखा होतो. प्रियांनो, यासाठी आपण एक वचनाचा रेफरन्स वाचूया. मत्तई याचा 12वा अध्याय वचन 35 कोणी वाचा.
चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. आमेन. हालेलुया. प्रियांनो, ख्रिस्त इकडे स्पष्ट सांगत आहे की जो शास्त्री तुमच्यापैकी आहे, तुम्ही जो लोकसमुदाय आहे, जे आता स्वर्गाच्या राज्याचे शिष्य झालेले आहात, कारण तुम्ही स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलेलं आहे की आम्हाला हे वचन स्पष्ट समजलेलं आहे. तर आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या गृहस्थाप्रमाणे आपल्या भांडारातून चांगलं ते काढावं. जुनंही काढा, नवंही काढा, पण जे आहे ते चांगलं काढा. आणि ख्रिस्त इकडे फार सौम्यपणे त्यांना ताकीद देत आहे. प्रियानो, हे वचन समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण ख्रिस्त या वचनामध्ये अगदी स्पष्ट म्हणत आहे, तो आपल्या भांडारातून नवे जुने पदार्थ काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. आणि प्रियानो, हे आपल्याला सुद्धा लागू होतं. आपण बरेचदा बायबलचा अभ्यास केल्यानंतर किंवा देवाचं वचन नव्याने समजल्यानंतर, पवित्र आत्म्याची कृपा मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या जुन्या स्वभावाकडे, जुन्या चालीरीतींकडे जाण्याचा प्रयत्न करतो, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या देवाच्या शिकवणीच्या वचनातून आपल्याला समजलेल्या गोष्टीच्या विपरीत आहे. आणि आपण ख्रिस्ताला दररोज प्रार्थना करताना म्हणतो की ख्रिस्ता, माझ्या पापांची क्षमा कर, आता पुढे मी हे पाप करणार नाही. परंतु बरेचदा आपण अजाणतेपणे किंवा जाणून बुजून पुन्हा त्या पूर्वीच्या स्वभावाकडे, पापमय विचारांकडे जातो. आणि इकडे ख्रिस्त त्यांना जशी वॉर्निंग देत आहे, तशी प्रियानो तुम्हाला आणि मला सुद्धा एक समज देत आहे की आपण देवाच्या राज्याचे जर शिष्य झालेलो आहोत, तर आपणामध्ये नम्रता आली पाहिजे. आपण स्वतःला शास्त्री जे आपण समजत होतो, जे आता देवाच्या राज्याचे शिष्य झालेलो आहोत. शिष्य हे विशेषण वापरलेलं आहे. डिसायपल, शिष्याचा अर्थ आहे द वन हू फॉलोज, जो पुढे चालत नाही, जो मागून येतो. आपल्या पुढे जाणारा प्रियांनो शिक्षक एकच, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जर आपण शिष्य आहोत, तर मग आपण काटेकोरपणे ख्रिस्तालाच फॉलो केलं पाहिजे. आणि ख्रिस्त इकडे हेच सांगत आहे की तुमच्या मनामध्ये जर चांगल्या गोष्टी असणार तर तुम्ही चांगलं काढणार, जर नव्या गोष्टी असणार तर नवीन काढणार, नाही तर तुम्ही जुनं किंवा वाईट गोष्टी. आणि एवढं सगळं संपवल्यानंतर ख्रिस्त पुढच्या वचनामध्ये प्रियांनो आपण लगेच पाहू, आणि आज आपण 10 मिनिटांमध्ये संपू, की ख्रिस्त आपल्या स्वदेशी परतलेला आहे. आणि नासरेतामध्ये परतल्यानंतर, ख्रिस्त स्वदेशी परतल्यानंतर एक फार मोठी घटना तिकडे घडलेली आहे. ती काय घडलेली आहे ती आपण वाचून घेऊया. मी विनंती करतो, मत्तई 13 ह्याचं वचन 53 ते 58 कोणी वाचा. नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, सिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना? यांच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेश त्याला आपला देश व आपले घर यात मान सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. आमेन. आमेन. प्रियांनो, वचनामध्ये आपण इकडे पाहूया की असं झालं की एवढं सगळं सांगितल्यानंतर ख्रिस्त आपल्या स्वदेशी आलेला आहे. आणि तुम्ही जर मत्तईकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय तो जिकडे समाप्त झालेला आहे, त्याच्या आधी एक घटना घडलेली आहे प्रियांनो. ती घटना आपण जाणून घेऊया, कारण त्या घटनेचा या घटनेशी संबंध आहे. मी विनंती करतो, मत्तईकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 46 ते 50 कोणी वाचा. मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता, पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, बहीण व आई. हालेलुया. प्रियांनो, ह्या प्रसंगामध्ये असं घडलेलं आहे की ख्रिस्ताकडे त्याचं पूर्ण कुटुंब, म्हणजे त्याची आई मरिया आणि जे भाऊ ज्यांचं आता आपण नावं वाचली, हे सगळे जण ख्रिस्ताकडे आलेले आहेत.
बरेचसे अभ्यासक असे म्हणतात की ते त्यावेळी ख्रिस्ताकडे एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आले होते. कारण त्या वर्षी त्यांची इच्छा होती की ख्रिस्ताने येरुशलेमेत जाऊ नये, कारण ख्रिस्ताला विरोध करणारे बरेचसे शास्त्री, परुषी, कट करणारे बरेचसे लोक, ख्रिस्ताला ठार मारण्यासाठी उभे राहणारे बरेचसे लोक त्या वर्षी उभे राहिले होते. आणि ख्रिस्ताचं हे कुटुंब विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताला एवढ्या दूर, नासरेतहून एवढ्या दूर भेटण्यासाठी केवळ याच्यासाठी आलं होतं की ते ख्रिस्ताला समज देत होते की तू ह्या वर्षी आमच्या बरोबर येरुशलेमेला येऊ नकोस. आणि हा प्रसंग प्रियानो 12व्या अध्यायाच्या शेवटी वचनामध्ये नमूद नसला तरी हा प्रसंग थोडक्यात सांगितलेला आहे की ते ख्रिस्ताला भेटावयास आले, ख्रिस्ताची वाट बघत होते. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की माझे बंधू, भगिनी, आई तेच जे देवाचे वचन पाळतात, देवाची आज्ञा पाळतात. आणि हा 13वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर प्रियानो ख्रिस्ताने एक आपला स्वतःचं जगिक दृष्ट्या एक पुत्र असण्याचं, एक भाऊ असण्याचं, एक त्यांच्यातला एक वडील भाऊ असण्याचं जी जबाबदारी ती सुद्धा पूर्ण करत ख्रिस्त त्यांच्या बरोबरीनेच अभ्यासक म्हणतात की ख्रिस्त नासरेतामध्ये गेला. आणि नासरेतामध्ये गेल्यानंतर आपण वचनामध्ये वाचूया की ख्रिस्ताने स्वदेशी आल्यावर मी 54 वचन वाचतो, मत्तई 13:54. आणि स्वदेशी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यास अशी शिकवण दिली की ते थक्क होऊन बोलले, हे ज्ञान व हे पराक्रम ह्याला कुठून. ख्रिस्ताने प्रियांनो आपली जगिक जबाबदारी पूर्ण केल्यावर पुन्हा एकदा ख्रिस्त घरी येऊन आराम करत बसला नाही. आपल्या सर्वांसाठी मी हे जगिक दृष्ट्या बोलतोय, पण हे जाणणं गरजेचं आहे. कारण आपण बरेचदा काय होतं की आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा एका शहरामध्ये आपण आपलं काम भरपूर चांगल्या रीतीने करतो, देवाचं वचन बोलतो, पण आज हल्ली असा होत चाललेला आहे की आपण बरेचदा देवाचं वचन बोलण्यापासून पण सुट्टी घेतो. अरे नाही, मला थोडे दिवस सुट्टी हवी, आराम हवा. परंतु ख्रिस्ताने इकडे स्वदेशी आल्यानंतर जो पहिला शब्द सापडला त्या पहिल्या शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन शिकवण देण्यास पुन्हा सुरू केली, जशी ख्रिस्ताची सवय होती. आणि ख्रिस्ताच्या स्वदेशी नासरेतामधल्या लोकांनी ऐकल्यानंतर ते थक्क झाले. वचन म्हणतं की ते एवढे आश्चर्यचकित झाले की त्यांनी ख्रिस्ताला विषयी 2 गोष्टी विचारल्या, हे ज्ञान, दिस विजडम, आणि हे पराक्रम ह्यातला कुठून. आणि ते ख्रिस्ताविषयी अडखळले. प्रियांनो, आज आपण वचनाचं मनन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी शब्द वापरला की जे अडखळणारे असतात आणि एक अडखळविणारे असतात. हे अडखळविणारे ह्यांचा नाश अधर्म करणाऱ्यांच्या आधी. आणि प्रियांनो, ह्या समुदायामध्ये सुद्धा बरेचसे लोक स्वतःही अडखळले आणि त्यांनी दुसऱ्यांना सुद्धा अडखळलेले आहे. त्यांनी कशा रीतीने अडखळलेलं आहे ते आपण वचनामध्ये पाहू. मी वचन वाचतो. ते म्हणाले, हा सुताराचा पुत्र ना. प्रियांनो, लूक शुभवर्तमान, मी पुन्हा एकदा सांगतो की मत्तई, मार्क आणि लूक ही फार सुंदर पूरक शुभवर्तमान आहे. योहान शुभवर्तमान सुद्धा. आणि प्रत्येक शुभवर्तनामध्ये त्या त्या प्रसंगाचं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन सांगितलंय. आपण लूक शुभवर्तनामध्ये जाऊ. आपण याआधी मार्क शुभवर्तनामध्ये जाऊ. मी विनंती करतो, मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 3 ते 6 कोणी वाचा. मार्क 6, 3 ते 6. जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना. आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना, असे ते त्याच्या विषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले. ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावोगाव फिरला. आमेन. आमेन. हालेलुया. प्रियांनो, या वचनामध्ये तर अधिक स्पष्टपणे म्हटलंय की इकडे ते लोक केवळ ख्रिस्ताला सुताराचा पुत्र नाही तर सुतारी म्हणत होते. आणि ते चुकीचं नाहीये प्रियांनो, कारण आपल्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुताराचा पुत्र म्हणून सुतारपणाचं काम अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने केलं. आपण जुन्या करारापासून नव्या करारामध्ये अनेक उदाहरण पाहतो की देवाच्या राज्याचे काम करणारे अनेक संदेष्टे होते आणि त्यानंतर अनेक प्रेषित सुद्धा होते, ज्यांनी त्यांना जगिक दृष्ट्या जे नेमून दिलेलं काम होतं ते काम त्यांनी केलं. स्वतःच्या उदरनिर्वाहाचा भार त्यांनी इतरांवरती कधीच टाकला नाही. ह्याचं फार सुंदर उदाहरण म्हणजे बरीचशी आहेत, पण मी एकच उदाहरण देतो, ते म्हणजे पौल.
पौलाने प्रेषितांच्या कृत्यामध्ये नमूद आहे की पौल हा बन्यामिनी वंशातला होता, परुषी होता, पण त्याचा व्यवसाय तंबू बनवण्याचा होता, राहुट्या बनवण्याचा होता. आणि देवाच्या सुवार्तेचे कार्य करत असतानाही पौलाने आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून तंबू बनवण्याचं कामही केलेलं आहे. मी विनंती करतो प्रेषितांची कृत्ये ह्याचा 18वा अध्याय वचन 1 ते 4 कोणी वाचा. प्रेषितांची कृत्ये 18 1 ते 4. त्यानंतर तो अथेन्य सोडून करिथास गेला. तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता त्याच्याकडे तो गेला आणि त्याचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्याच्या जवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेल्लेन्यांची खात्री करून देत असे. आमेन. हालेलुया. प्रियांनो, स्पष्ट इकडे सांगितलेलं आहे की पौल जो हा प्रेषित होता, पौलाने आपलं सुवार्तेचं काम करत असतानाच त्याचबरोबर राहुट्या बनवण्याचा, तंबू बनवण्याचा कार्यक्रम, त्याचा जो व्यवसाय आहे तो उदरनिर्वाहासाठी चालू ठेवला होता. आणि ख्रिस्ताने सुद्धा वयाच्या 30व्या वर्षापर्यंत आपलं जे देवाच्या सुवार्तेचं कार्य पाचारण सुरू होण्यापूर्वी जे एक जगिक दृष्ट्याची जबाबदारी होती ती पूर्ण केलेली आहे. आणि ती पूर्ण केल्यानंतर जेव्हा देवाच्या सुवार्तेचं काम सुरू केलं, ख्रिस्ताचं ज्ञान आणि पराक्रम पाहून त्याच्या स्वतःच्या शहरातले लोक थक्क झाले. ते म्हणाले की हे ज्ञान आणि पराक्रम याला कुठून? हे जाणल्यानंतर पुन्हा एकदा जो अडखळणारा आत्मा आहे तो त्यांनी स्वतःमध्ये येऊ दिला आणि त्यांनी प्रश्न विचारला की हा तर मरियेचा पुत्र, हा तर सुताराचा पुत्र, हा स्वतः सुतार होता, याचे भाऊ बहिणी आमच्यामध्ये आहेत, मग याच्यामध्ये हे वैशिष्ट्य काय? आणि असं बोलून प्रियांनो ते मसीहाविषयी अडखळले. आणि आपल्या मसीहाची प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची फार महान गोष्ट इकडे अशी आहे की ख्रिस्त स्वतःला मसीहा सुद्धा म्हणून घेत नाही. ख्रिस्त पुढच्या वचनामध्ये आपण पाहू, ख्रिस्त म्हणत आहे, मी तुमच्यासाठी 57 वचन वाचतो. असे ते त्याचविषयी अडखळले. येशूने त्याच म्हटले, संदेश त्याला आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. प्रियांनो, किती अद्भुत गोष्ट आहे. ख्रिस्ताने सांगितलेलं आहे आणि जे खरोखर जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत आणि आजही होत आहे. आजही प्रियांनो आपण पाहताय की देवाचे बरेचसे निवडलेले लोक, देवाचं वचन गाजवणारे बरेचसे लोक आपल्या शहरातून, गावातून बाहेर पडून वेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या गावांमध्ये, वेगळ्या राज्यांमध्ये, किंबहुना वेगळ्या खंडामध्ये सुवार्ता गाजवत आहेत. पण त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये, त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये, गावामध्ये त्यांना मान मिळत नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रियांनो पाहिलेलं आहे की पश्चिमी म्हणजे मी तर एकच शहर पाहिलंय, परंतु जी पश्चिमी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये बरीचशी शहरांमधली चर्चे आज ओस पडलेली आहे. चर्चेसमध्ये लोक नाहीयेत. चर्चेसचं रूपांतर गुरुद्वारामध्ये होत आहे, मशिदीमध्ये होत आहे. आणि परंतु ह्या एवढ्या शहरांमध्ये जिकडे ख्रिस्ताची सुवार्ता 2000 वर्षापूर्वी सांगितली गेलेली आहे, जिकडे ख्रिस्ती धर्म एक ऑफिशियल धर्म म्हणून डिक्लेअर केलेला आहे, त्या देशांमधले निवडक सुवार्थिक आशिया, आफ्रिका खंडामध्ये, अगदी मिडल ईस्ट मध्ये जाऊन सुवार्ता गाजवत आहे. आणि प्रियांनो, हे तुमच्या माझ्यासाठी पण फार डोळे उघडवणार आहे की आपण समजून घेऊया की जेव्हा आपल्या, तुमच्या, माझ्यापैकी कोणी आपल्याला येऊन जेव्हा देवाचं वचन सांगतं तेव्हा आपण त्यांच्याविषयी अडखळू नये. आपण देवाचा जो संदेष्टा सांगणार आहे त्याला जर आपण एक ग्लास थंडगार पाणी सुद्धा दिलं तर आपण आपल्या स्वर्गाच्या वतनाला मुकणार नाही. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये प्रियांनो हे आपलं घट्ट बांधून ठेवूया प्रियांनो की देवाच्या नावाने आपल्याला कोणीही काही वचन सांगत असेल तर आपण त्याला त्याचा योग्य मान द्यावा. आणि त्याच वेळी प्रियांनो आपण सर्पासारखे धूर्तही राहावे की आपण खरे संदेष्टे आणि खोटे संदेष्टे याच्यातला फरक ओळखावा. या वचनाविषयी प्रियांनो बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत मला, परंतु वेळेचं भान ठेवता मी इकडे थांबतो आणि यापुढची वेळ आपले संचालक संजय सर यांच्या हातात देतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की आज पुन्हा एकदा परमेश्वर देव बापाच्या गुज वाचनाचा जो अर्थ आहे तो अर्थ